अतिशय वाईट परिस्थिती आहे। खास करून मराठवाड्याची अहिल्यानगर, सोलापूर असे काही जिल्हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण सर्वजण घेऊ शकतो। मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। नंतरच्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यामुळे जे काही शेतात होतं त्याचं उत्पादकताही कमी होणार होती आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणून आता अतिवृष्टी आल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं। शेतकऱ्याला कुठेही एक रुपया सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती आज तिथं आहे। म्हणूनच आमच्या सगळ्यांची मागणी आहे, जिथं जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तिथं ओला दुष्काळ जाहीर करा। 50,000 रुपये पर हेक्टर आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे। पण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा कुठेतरी सरकारमध्ये असणारे काही नेते हे फक्त पर्यटन केल्यासारखं ठिकठिकाणी जात आहेत, राजकीय बैठका तिथं घेत आहेत। पण आमच्या सगळ्यांची ठाम मागणी आहे, लवकरात लवकर सरकारकडनं तुम्ही शेतकऱ्याला काय मदत देणार आहात ती गोष्ट तिथं जाहीर झाली पाहिजे। परंतु सर ज्या ठिकाणी सरकारचे नेते मंडळी सत्ताधारी मंत्री वगैरे जातात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतं। मुख्यमंत्री धाराशिवमध्ये बोलत असताना एका शेतकऱ्यांनी त्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली, त्यावेळेस राजकारण करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे गिरीश महाराज जे नुकसानग्रस्ताची पाहणी करायला गेले त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना उद्धटपणे बोलले की मी काय गाडीमध्ये पैसा भरून आलो। ज्या गावामध्ये महाजन साहेब गेले होते नाही तर जाणार होते पण रस्ता म्हणून ते गेले नाहीत, तिथून त्यांनी युटर्न घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पक्षाची बैठक त्यांनी घेतली। त्या गावामध्ये मी स्वतः मध्यरात्री गेलो होतो। धनगर समाजाचे एक शेतकरी आहेत, त्याचं मोठं नुकसान तिथं झालेलं आहे। 40 गाया त्याच्यात दगावल्या आहेत, पण अजूनपर्यंत सरकारकडनं त्याला काय मदत दिली जाणार आहे याच्याबद्दल कुणीही भाष्य करत नाही। त्याच्याचबरोबर लोकांना अडचणीच इतक्या आहेत आणि सरकारकडनं कुठेही काही घोषणा तिथं होत नाही। आता लोकच म्हणायला लागले हे आलिशान सरकार आहे, हे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत संवेदनशील आहे, पण सामान्य लोकांच्या बाबतीत कुठेही संवेदनशीलपणा या सरकारकडनं दाखवला जात नाही। नेत्याच्या घरामध्ये 20-20, 40-40 लाख रुपयाचे मॅट्रेसेस घेण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे, पण आमच्या शेतकऱ्याला देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही। म्हणून कुठेतरी रोष हा शेतकऱ्यांमध्ये आहे आणि हे नेते जेव्हा तिथं जातात तेव्हा त्यांना त्या रोषाला सामोरं जावं लागतंय। त्याच्याचबरोबर काही पक्षातल्या नेत्यांकडनं तिथं असणाऱ्या लोकांना मदत दिली जाते। मदत तुम्ही देत आहात, व्यक्तिगत अन्नधान्य देतात, आम्ही स्वागत करतो, पण त्याच्यावर सुद्धा जाहिरातबाजी या सर्व नेत्यांकडनं केली जाते। लोकांना पटत नाही, कारण का आज गरीब अडचणीत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही सगळीकडे तुमचे फक्त फोटो लावताय आणि त्याचंही राजकारण तुम्ही करत आहात, हे चुकीचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब तिथं बोलत असताना शेतकरी स्वतःची म्हणजे शेतकऱ्याची भावना तिथं व्यक्त करत होते आणि 50,000 हेक्टरी तुम्ही द्या अशी मागणी केल्यानंतर दुर्दैव असं देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत तरी सुद्धा ते तिथं म्हणत आहेत की अरे राजकारण तुम्ही करू नका। म्हणजे कुणीच त्यांची भूमिका मांडायची नाही का? आणि जर गरिबाची भूमिका गरीब लोक तिथं मांडत असतील त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल, हे कितपत म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टीत राजकारण करत आहात, म्हणजे जातीवाद करत आहात, धर्मवाद करत आहात, त्यात राजकीय पोळी भाजत आहात। पण स्वतःची भूमिका शेतकरी जर मांडत असेल त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल तर याला आलिशान सरकार असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांना फक्त मोठ्या लोकांचंच पडलंय, गरिबाचं अजिबात काही पडलेलं नाही। गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा 4,700 कोटींचा सरकारचा निधी आलेला आहे, केंद्र सरकारचा आलेला आहे। राज्याचे 1200 कोटी आहे, मात्र कुठलीही फाईल पुढे सरकत नाही, तो निधीच वापरला जात नाही। संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही। पण आपत्ती व्यवस्थापन त्यांच्याकडे नसावं, त्यांच्याकडे हा। आता कसं आहे की 4700 कोटी टोटल निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा निधी काहीतरी आहे की जो आपत्ती व्यवस्थापनकडे आता फक्त फाईलवर सही करण्यासाठी प्रलंबित आहे। आता आपत्ती व्यवस्थापन हे सामान्य लोक जेव्हा अडचणीत येतात त्या लोकांना मदत लवकर देणं अतिशय महत्वाचं आहे आणि केंद्र सुद्धा NDRFच्या अंतर्गत आपल्याला मदत देत असतं आणि ते काही ह्या सरकारचं म्हणजे ह्या पक्षाचं सरकार ते मदत देते असं नाही, पण कुठलीही सरकार आली तरी NDRFच्या अंतर्गत मदत त्या राज्याला दिली गेली पाहिजे असं एक धोरण आहे आणि ती मदत केंद्राकडे मिळून सुद्धा ती जर लोकांना
तिथं वेळेवर मिळत नसेल तर ते योग्य आहे। आणि तिथं फाईलमधून सुद्धा यांना जर काही मलिदा खायचा असेल तर अतिशय दुर्दैव आहे। आपल्याला असं म्हणावं लागेल, आपत्ती म्हणजे लोकांनी निवडून दिलं आणि आज लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार गरिबावरच आपत्ती आणत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सर, अजित पवार हे देखील 2 दिवस अतिवृष्टीच्या दौऱ्यावर होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांशी बोलत असताना असं म्हटलं की पैशांचं सोंग आणता येत नाही आणि जो काम करतो त्यांचीच मारली जाते अशा पद्धतीने मुख्यमंत्री जो आहे तो शेतकऱ्यांवरती व्यक्त करताना ते पाहायला मिळाले। त्यासोबतच ते म्हणाले की मी 45,000 कोटी रुपये म्हणजे लाडकी बहीण योजनेला देतो अशा पद्धतीने ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाही। हे बघा, फक्त सरकारच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाहीये असं नाही, सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे। त्याच्याचबरोबर जे मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे 1 लाख कोटी रुपयाची थकबाकी या लोकांची तिथं झालेली त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे। युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे, महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत असंवेदनशील आहे। आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही, कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आता लोक अडचणीत आले त्यांना तुमच्याकडे पैसा नाही। एका बाजूला शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणानुसार तो कुठेतरी कोटीमध्ये शकतो, तोच वेगळा निकष तिथे लावून 1,40,000 कोटीला जर घेऊन जात असाल तर मग हे 70,000 अतिरिक्त कोटी रुपये असा आम्ही तिथं प्रश्न करतो। म्हणजे एका बाजूला मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला तुमच्याकडे पैसा आहे पण आमच्या गरीबाला द्यायला जर पैसा नसेल तर मग कुठेतरी तुम्ही दुटप्पी भूमिका घेता असं आम्हाला म्हणावं लागेल। पैशाचं सोंग जर करायचं असेल तर मी म्हणतोय की मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत ते सोंग तुम्ही दाखवावं, बुलेट ट्रेनच्या बाबतीत ते सोंग दाखवावं। गरिबाचा विषय येतो आणि डायरेक्ट बेनिफिट शेतकरी आणि कष्टकरी गरिबाच्या अकाउंटला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जर तुम्ही म्हणत असाल की पैशाचं सोंग करता येत नाही मग ते योग्य नाही। मग दुटप्पी भूमिका, कॉन्ट्रॅक्टरची वेगळी भूमिका तुम्ही घेताय, गरीब कॉन्ट्रॅक्टरची वेगळी घेत आहात आणि शेतकरी वेगळी भूमिका तुम्ही घेत आहात असं लागेल। शंभर टक्के हा हेतू आहे। पात्र त्यांची संख्या हळूहळू ते कमी करतील। मध्ये म्हणजे काळामध्ये तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये पैसे देत होता, म्हणजे 3 महिन्यांचा ऍडव्हान्स। 2 लाडक्या बहिणींना आम्ही रक्षाबंधनची भेट तिथं दिली आणि नंतर जसं इलेक्शन झालं तुम्ही निवडून आला त्यानंतर हळूहळू तुम्ही लाडक्या बहिणींचा आकडा कमी करत चाललाय। 26 लाख महिलांचं नाव आता तुम्ही कमी केलेलं आहे। हळूहळू एक तुम्हाला सांगतो, जेव्हा स्थानिक स्वराज्य इलेक्शन तर पुन्हा हे सरकार बंद करेल, मध्ये आपलाच एक माणूस कार्यकर्त्याला लावून या योजनेला 100% तिथं आणू शकतात। मग एका बाजूला तुम्ही हजारो कोटी पुरुषांना सुद्धा दिलेले आहेत का घाईगडबड इलेक्शनची, आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र तुम्ही तिथं आता आमच्याकडे पैसा नाही कारण लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत। अहो, भ्रष्टाचार केला तरी डबल पैसे तुम्हाला देता येतील, पण भ्रष्टाचार तुम्ही एका बाजूला कमी करत नाही पण आमच्या लाडक्या बहिणींचं नाव तिथं कमी करत आहात। ही कुठं ना कुठंतरी इथं आम्ही आता तुमची मतं घेतली, आता लाडक्या बहिणी ह्या लाडक्या राहिलेल्या नाहीत, त्या कुठेतरी आमच्या पर्याय बहिणी झालेल्या आहेत, नाही तर आमच्या दूर गेलेल्या बहिणी आहेत असं कुठेतरी तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करत आहात। आता संजय राऊत गाडीमध्ये आले आणि त्याच्यावर तुम्ही टीका करतायत तर मग आपण असं म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरली गेले त्याच्यावर आम्ही टीका करायची का, विमानाली गोव्याला बाबतीत एक समजू देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्ष नेता असणाऱ्याचे व्हिडिओ आपल्या सर्वांकडे आहेत, अजितदादा तिथं विरोधी पक्ष नेता असतानाचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत। अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना तिथं त्यांनी सांगितलंय की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला भरीव निधी तुम्ही तिथं द्या।
आणि तिथं दानत लागते शेतकऱ्याला मदत करायला, तेव्हा तुम्ही तिथं बोलत होता. तुम्ही मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्री असताना सुद्धा 5.5 तास तुमचा तिथं दौरा. तुमचे काही नेते जे करमाळ्यात जातात, इतर ठिकाणी जातात, राजकीय बैठका घेतात आणि शेतकऱ्याचं तिथं ऐकून घेत नाहीत. मग ह्याच्यावर तुम्ही तिथं बोलत असताना फक्त विरोधी पक्षावर जर टीका करत असाल, विरोधी नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं सांगता, शेतकऱ्याला भरीव निधी द्या, दानत लागते असं तुम्ही, तुमचं सरकार, राज्यात सरकार, आता मग 50,000 रुपये पर हेक्टरी द्यायला तुम्हाला काय होतं, ओला दुष्काळ जाहीर व्हायला तुम्हाला काय होतं, आणि तिथं कर्जमाफी करायची हीच ती वेळ असं आम्ही म्हणत आहोत. पण तुम्ही वाट बघत आहात की पुढच्या आमदारकीची वाट बघत आहात. आमचं मत आहे की खरंच तुमची दानत असेल तर एक तर कर्जमाफी तुम्ही आत्ताच्या आत्ता जाहीर करा, 50,000ची मदत करा आणि ओला दुष्काळ हा तुम्ही जाहीर करा, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्या बाबतीत तुम्ही प्रवक्ते म्हणून सुद्धा काय म्हणत आहात, दुनिया उघड्या डोळ्याने तिथं बघत आहे. एक घ्या, वाईट काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये पवार साहेबांनीच या पक्षाला दिशा दिली, नेत्यांना दिशा दिली. चांगला काळ या नेत्यांनी बघितलाय, मंत्रिपदं त्यांना मिळालेली आहेत आणि मंत्रिपदाचा उपयोग हा त्यांनी तिथं केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. अजितदादांच्या राजकीय काळामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा पवार साहेबांनी त्या सोडवलेल्या आहेत. आता अजितदादांचा पक्ष वेगळा झालाय आणि पवार साहेबांचा पक्ष हा आहे तसा तिथं राहिलेला आहे, पण त्यांची भूमिका म्हणजे पवार साहेबांची भूमिका जी पूर्वीची होती तीच राहिली. अजितदादांच्या पक्षाची भूमिका ही बदलली नाही. अशा काळामध्ये आज ते सत्तेत आहेत तरी सुद्धा पक्ष कसा चालवायचा याच्यामध्ये आपण तिथं बघितलं तर दादांच्या पक्षामध्ये सुद्धा गट पडलेले आजच आपण बघू शकतो. अजितदादा लोकात जाऊन काम करणारा नेता आहे, पण त्यांच्या पक्षामध्ये काही लोक हे प्रशासनाच्या म्हणजे पक्षाच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गटतट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. दादा वेगळी भूमिका घेतात, त्यांच्या पक्षातले वेगळे लोक वेगळी भूमिका घेतात, पण ठीक आहे, त्यांचा तो त्या ठिकाणी पक्ष वेगळा आहे, ते त्यांचा पक्ष काय करतो तो त्यांचा तिथं विषय. पण पवार साहेबांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला नक्कीच दिशा दिलेली आहे आणि आज जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत असून अडचणीत येतोय, भाजप त्यांच्या पक्षाला अडचणीत येतोय, काय करायचं हे मात्र तिथं असणाऱ्या नेत्यांना आता कुठं सुचत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. हे बघा, तो शासकीय कार्यक्रम होता असं आम्हाला कळतंय आणि शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होता. तुळजापूरमध्ये तुळजा मातेच्या तिथं तो कार्यक्रम होता. मला जे कळालेलं आहे दिवसभर त्यांनी जिल्ह्याची पाहणी करून मग संध्याकाळी त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. कलाकारांनी सांगितलं थोडंसं तुम्ही डान्स करू शकता, तर आता त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी तिथं डान्स केलेला आहे. पण तरीसुद्धा कलेक्टरांना मला विनंती करायची आहे की तिथे असणाऱ्या बऱ्याच तालुक्यातले लोक म्हणतात की अजूनपर्यंत त्यांना मदत पोहोचलेली नाही, पंचनामे हे झालेले नाहीत. मला काय सवय नाही की राजकारणामध्ये राजकारण करायचं आणि अधिकाऱ्यांना सारखं सारखं तिथं अडचणीत आणायचं आहे. मला त्यावर एवढंच सांगायचं पुढच्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर तिथले पंचनामे सरसकट झाले पाहिजे आणि लवकरात लवकर झाले पाहिजे, त्या बाबतीतली दक्षता त्यांनी घ्यावी. एवढंच इथं विनंती तिथं असणाऱ्या कलेक्टरांना मी करतो. काही लोकांचं खास करून सोलापूरच्या आणि मराठवाड्यातल्या काही मुलामुलींचं तिथं मत आहे की ती पुढे ढकलण्यात यावी. लोकांचं आणि अनेक लोकांचं मत असेल तर ती पुढे ढकलायला काही हरकत नाही, पण पुढे ढकलत असताना काही ती मर्यादा दिली पाहिजे. 28लाच ती होणार असेल तर त्याच्यापेक्षा एक 7-8 दिवस जर पुढे. पण काय होतं की भीती अशी वाटते की सरकार ती पुढे ढकलते पण परत कधीच होत नाही, म्हणून बऱ्याच मुलांचं असंही मत आहे की पुढे ढकलू नये. माझं एवढंच मत आहे की जर सरकारने पुढे ढकलत असताना 7 दिवसात आम्ही घेऊ, 10 दिवसात आम्ही घेऊ असं बोलणार असेल तर ती पुढे ढकलावी. पण पुढे ढकलत असताना ढकलून पुढेच ढकलली
ती अडचण तिथं होऊ शकते. त्यामुळे मुलांना सुद्धा विश्वासात घेणं आणि जिथे काय सेंटर्स आहेत आणि खास करून सोलापूर मराठवाड्या भागामध्ये तिथे असणाऱ्या सेंटरमध्ये असणाऱ्या मुलांना काही अडचणी असतील आणि जी मुलं आज पावसात अडकलेली आहेत त्यांचा अभ्यास तिथं झाला नसेल, तयारी झाली नसेल, तर मग या मुलामुलींना अडचण येऊ शकते. त्यामुळे समावेशक निर्णय सरकारकडनं घेतला जावा अशी, नाही तर MPSCकडनं घेतला जावा अशी विनंती आम्ही सुद्धा मुलांच्या वतीने त्या ठिकाणी करतो. मुख्यमंत्र्यांचा झाला नसेल तर पण आता अहिल्यानगरमध्ये आपण बघितलं तर तिथे माझ्या तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर विखे पाटील साहेब जे पालकमंत्री आहेत ते आले होते. आता राजकारण सगळीकडेच केलं पाहिजे असं नाही, पण विखे पाटील साहेब हे खरंच 5.5 ते 6 तास लोकात जाऊन लोकांची चर्चा करून काही गोष्टी समजत होते, समजून घेत होते आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही दौरा हा मनापासून केलेला आहे. हा जर विखे पाटलांनी दौरा मनापासून केला असेल, आश्वासनं अनेक दिलेली आहेत, त्यांना आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला या गोष्टी तिथं लागतील. त्यामुळे ते पालकमंत्री असल्यामुळे लवकरात लवकर ते विषय संपवतील अशी अपेक्षा मी करतो. आता विषय एवढाच आहे की विखे पाटील साहेब मनापासून दौरा करत होते, दिलेला शब्द ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. पण ते फिरत असताना काही जामखेडचे जे भाजपचे पदाधिकारी आहेत यांनी मात्र विखे पाटील साहेबांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकलेला आपण बघू शकतो. आता हा वाद भाजपमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागेल, कारण माझे विरोधक जे सभापती आहेत त्यांचा दौरा झाला, विमानाचा झाला, लोकात ते गेले, 5-5 मिनिटं फक्त लोकांसाठी ते जिथं कुठं अडचण होती तिथं गेले. आता 5 मिनिटांमध्ये त्यांना काय कळलं हे मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. पण आता ठीक आहे, सभापती पण फिरले आणि विखे पाटील साहेब सुद्धा फिरले. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले विषय संपतील, लवकरात लवकर संपतील अशी मी अपेक्षा करतो. नाही तर झालं असं की रोहित पवार जे मागतात त्याला विरोध माझे विरोधक म्हणजे राम शिंदे सर तिथं करतात. आता विखे पाटील साहेब हे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी अनेक घोषणा तिथं केलेल्या आहेत. फक्त त्यांच्यात वाद असल्यामुळे तिथं माझ्या मतदारसंघाचं नुकसान होऊ नये अशी मी अपेक्षा तिथं करतो. बिहारला ना. आता हे बघा, एक तुम्ही समजून घ्या की लाडक्या बहिणींना मदत का करावी लागली या सरकारला, कारण शेती धोरणाच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं, मजुराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं, रोजगाराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं. मग आता तिथं असणारा रोष हा कसा मिटवायचा, तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली. 1500 रुपये महिलेला तिथं दिले गेले, ॲडव्हान्समध्ये पैसे तिथं दिले गेले आणि नक्कीच कुठं ना कुठंतरी त्या पैशाचा उपयोग तिथं असणाऱ्या गरीब वर्गाला हा झाला आणि त्याचा फायदा राज्यामध्ये तिथं असणाऱ्या महायुती सरकारला झालं. आता झालं असं की पूर्वी महाराष्ट्र योजना काढायचं आणि अख्खं देश तिथं ती योजना कॉपी करायचं, पण आपली मध्य प्रदेशची योजना कॉपी केली, तशीच्या तशी कॉपी केली. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नेत्यांना कुठंतरी विसर कमी पडला, नाही तर त्यांचं विजन कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आता बिहारच्या राज्याने ही योजना तिथं कॉपी केली. मग जेव्हा धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडतं तेव्हा दुसऱ्या राज्याची योजना हे कॉपी करतात आणि आज महाराष्ट्राची योजना बिहार कॉपी करत असेल तर मग असं आपल्याला म्हणावं लागेल की कुठंतरी तिथं सुद्धा धोरणात्मक निर्णय घ्यायला हे सरकार कमी पडलं. आणि महाराष्ट्रामध्ये सरकार इलेक्शन झाल्यानंतर मात्र आमच्या लाडक्या बहिणींना विसरतं, तसंच बिहारमध्ये सुद्धा काही ना काही तिथं होऊ शकतं. त्यामुळे ही जी स्पर्धा, पॉप्युलिस्ट निर्णय घेण्याची स्पर्धा जी राज्यामध्ये सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान दीर्घकालीन होऊ शकतं असं भीती अनेक तज्ज्ञांना तिथं वाटायला लागलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर विद्यमान खासदार आहेत, त्यांचा आदर्श इतर राजकारण्यांनी घ्यायला हवा, ज्याप्रमाणे त्यांनी अतिवृष्टीमध्ये काम केलं किंवा लोकांना मदत केली. जो लोकप्रतिनिधी असतो, लोकात असतो, त्यांनी तिथं जाऊन मदत लोकांना केलीच गेली पाहिजे. ओमराजे भाऊंनी खरंच खऱ्या अर्थाने त्यांच्या भागामध्ये नुकसानच इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं, त्यांचा मतदारसंघ पुरा हा तसा पाण्यात होता आणि त्यात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जो चांगलं काम करतो त्याला लोक निवडून देतात. त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये नुकसान झाले तिथं खऱ्या अर्थाने लोकात जाऊन लोकांशी चर्चा करून मार्ग काढणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्या सत्तेत आहेत,
सत्तेत असले तर त्यांनी उलट जास्त मदत ही तिथे असणाऱ्या लोकांना करणं पण तितकंच अपेक्षित आहे। पण काही भागामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांनी नेत्यांनी त्या पद्धतीने मतदारसंघाकडे बघितलं नाही, असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। पण ओमराजे भाऊ असतील आणि इतरही जे काही आमदार लोकात जाऊन ज्यांनी काम केले त्यांचं खरंच आपण मान्य केलं पाहिजे, त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे। मराठी काय संपलं का? याच्या आधी महाराष्ट्रावर जेव्हा अडचण आली होती, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। पंतप्रधान साहेब हे दोन्ही राज्यात येणार होते, पण त्यांच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये जाऊन तिथं विमानाली पाहणी केली होती। महाराष्ट्रात त्यावेळेस ते आले नव्हते। आज सुद्धा आपण बघितलं तर अपेक्षा अशी होती की मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अमित शाह साहेब आले, त्यांनी कदाचित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असेल, NDRF हे त्यांच्याकडे येतं। अपेक्षा एवढीच होती की त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून या भागामध्ये पाहणी करायला पाहिजे होती आणि मग पाहणी करून लगेचच आपल्याला मदत ही द्यायला पाहिजे होती। पण इलेक्शनच्या काळामध्ये झाडून पुसून सर्व नेते महाराष्ट्रामध्ये आले होते, पण महाराष्ट्र जेव्हा अडचणीत होतं तेव्हा मात्र केंद्रातले नेता तिथं आला नाही, ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे। त्याच्याचबरोबर जेव्हा सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा केंद्रातले जे पथक होतं ते 4-5 महिन्यानंतर आलं, म्हणजे जेव्हा पाणी सुद्धा वाळून गेलं होतं, तिथं सगळं नुकसान लोकांनी आपापल्या लेवलला घरदार शेती नीट केली होती, त्यानंतर पथक आलं होतं। आता मात्र अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही पंजाबमध्ये 1600 कोटी लगेच जाहीर करता। आमची अपेक्षा महाराष्ट्रकरांची एवढीच आहे की महाराष्ट्र हा मोठं राज्य आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ न घालता आज उद्या पथक महाराष्ट्रामध्ये दाखल होईल केंद्र सरकारचं, NDRFचं, आणि भरीव मदत 1600 कोटी तुम्ही पंजाबला 50,000 रुपये पर हेक्टर मदत राज्य आणि केंद्र मिळून तिथं करतं, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50,000 रुपये केंद्र आणि राज्य मिळून तिथं मदत ही दिली गेली पाहिजे आणि हा आकडा 8 ते 10,000 कोटीपर्यंत हा जावा अशी आम्ही अपेक्षा करतो। त्यामुळे केंद्रातले नेते आले नसले तरी मदत तरी 10-12 हजार कोटी रुपयाची केंद्राची आणि राज्यात अजून 10,000 ॲड करून 20,000 कोटीची मदत ही अतिवृष्टीमध्ये तिथं केली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्याबरोबर कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे। अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, जेव्हा अधिवेशन चालू होतं मी तिथं असणाऱ्या कृषी मंत्र्यांना प्रश्न केला होता। काय प्रश्न होता की जेव्हा हे जे आपलं विमा कंपन्या आहेत, विमा कंपनीकडनं तिथं जी ट्रिगर्स आहेत ते 5 ट्रिगरपैकी काढण्यात आलेले आहे। आम्ही तेव्हा म्हणलं होतं, तेव्हा तिथं असणारे पत्ता खेळणारे जे मंत्री होते कोकाटे साहेब, ते तिथं कृषी मंत्री होते, त्यांना मी विचारलं होतं की 5 ट्रिगर तुम्ही वगळलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान तिथं होणार आहे। उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आम्हाला 4 ते 5,000 कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचवायचे, म्हणजे तुम्ही पैसे वाचवले राज्य सरकारचे, पण फटका कोणाला बसला तर शेतकऱ्याला बसला। का? एक उदाहरण, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आज जर ते 4 ट्रिगर असते तर 60,000 रुपये पर हेक्टर अधिकचे तिथं मिळते, पण फक्त सरकारने निर्णय घेतला ते 4 ट्रिगर काढायचा, म्हणून 60,000 जे विमा कंपनीकडनं आमच्या शेतकऱ्याला मिळाले असते ते दुर्दैवाने आज सोयाबीन शेतकऱ्याला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। कांद्याचं तसंच, पिकाचं तसंच खूप मोठं नुकसान झालंय आणि आज असणारे नेते काय म्हणतात तर आम्ही 7,000 हेक्टरी 8,000 हेक्टरी तिथं देऊ, त्यामुळे विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले। अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता, हसनवारीवर ह्या लोकांनी तो विषय तिथं नेला आणि शेतकऱ्याचं विमा कंपन्याला ते ट्रिगर काढल्यामुळे 12,000 कोटी आमच्या शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालेलं आहे। ते नुकसान कोण भरून काढणार याच्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या नेत्या या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। रविवारी भारत पाकिस्तान परत प्रतिस्पर्धी पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येतात, आशियातून फायनल येत असेल तर चांगली गोष्ट आहे, इंडिया जिंकेलच, आमच्या खेळाडूंवर विश्वास आहे। विषय इंडिया विरुद्ध
या मॅचचा नाही, विषय एवढाच आहे की जेव्हा मॅच होणार होती आणि जे काय पाकिस्तानमध्ये असणाऱ्या टेररिस्टनी इंडियावर जो हल्ला केला तो हल्ला बघता कुठं बीसीसीआय सांगायला पाहिजे होते इंडिया विरुद्ध पाकिस्तान खेळायला नको. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. ठीक आहे, आज बीसीसीआय एक वेगळी बॉडी आहे. केंद्र सरकारने बीसीसीआयला कुठेही काय सांगितलं नाही. बीसीसीआयने आदेश इंडिया दिला तुम्हाला खेळावं लागतंय, कारण का बीसीसीआय स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे आणि त्या पद्धतीने आमचे खेळाडू खेळतात आणि ते प्रामाणिकपणे खेळतात. जसं केंद्र सरकार काय मध्ये असतात, सैनिक तिथे लढत असतात, त्यामुळे ते कधीही आपल्या देशाला वाऱ्यावर सोडत नाही. तसंच आमचे खेळाडू सुद्धा आमच्या देशाला वाऱ्यावर सोडत नाही. अजून सुद्धा ठाम आहोत की केंद्र सरकारने बीसीसीआयला सांगायला पाहिजे होतं की इंडिया वर्सेस पाकिस्तान ह्या मॅचमध्ये पाकिस्तान बरोबर खेळायला नको पाहिजे होती. त्याच्यावर अजून सुद्धा आम्ही ठाम आहोत. त्यांनी आता बेकायदेशीर आधारित टॅक्सी आणि रिक्षा आणि वाहनांवर कडक कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. एका बाजूला परवानगी देता, जेव्हा इथं बजेटचं 6 महिन्यापूर्वी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तेव्हा तुम्ही तुला परवानगी नसताना सुद्धा तू कसा चालू आहे तुझ्याकडे बघतो, त्या कंपनीला सांग. त्यानंतर एक त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम मनात कोटीत तिथं स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर तुम्ही त्या आणि काही इतर कंपनीला परवानगी देता आणि परत आता तुम्ही कारवाई करतात हे मला माहित नाही. पण इथं कुठंतरी एका कंपनीत आणता, कंपनीकडनं तुम्ही स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर जाऊन त्याच कंपनीला तुम्ही देता. मग कुठेतरी तुम्ही पदाचा वापर हा साठी केला असं आमच्या सगळ्यांचं मत. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे फसलेलं आहे, हे गणलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे. काही वर्षांपूर्वी चायना पाकिस्तानने आपल्यावर जो अटॅक केला काही महिन्यांपूर्वी, त्या अटॅकमध्ये सगळे ड्रोन चायनामध्ये बनलेले होते. जे विमानं आपल्यावर अटॅक करण्यासाठी वापरले सुद्धा चायनामध्ये बनले होते. जे बॉम्ब इंडियावर हल्ल्यासाठी वापरले ते चायनामध्ये बनले होते. आता पाकिस्तानला आणि अमेरिकेला शह देण्यासाठी परत तुम्ही जर चायनाकडे जात असाल तिथं तुम्ही फसला आणि तुम्ही ज्याला आपला मित्र म्हणत होता आपण, तुम्ही जादूची जप्पी जे हे अमेरिकेचे प्रमुख त्यांना तुम्ही जप्पी देत होता, ते आता तुमचे दुश्मन झाले आणि तिथं आपली जिरवण्यासाठी US मधले जे काही सरकार आहे ते जर आपल्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे टॅक्स लावतात आणि जो काय आपल्याला विजा लागतो, म्हणजे आपले जे मुलं तिथं काम करतात H1 विजा जो तिथं लागतो त्याच्यावर जर मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढवला जात असेल, काही लोकांना पाठवलं जात असेल, तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एक तर परराष्ट्र धोरण आपलं फसल्या आणि देशात सुद्धा ज्या पद्धती काही कामं करायला पाहिजे होतं ज्याच्यामुळे इथं असणाऱ्या मुलामुलींना आपला नोकरी देता येईल, त्यात आपण कमी पडलो. आपण आता काही पॉलिसी म्हणतो, IT पॉलिसी असेल, चिप पॉलिसी असेल, पण त्या पॉलिसी फार उशिरा आपण आणल्यामुळे त्या मुलांना पण आपल्याला काम देता येईल का असा एक मोठा प्रश्न झालेला आहे. परराष्ट्र असं आपण म्हणावं लागेल. एक तो से वो जा रहे विषय को समझ रहे विच इज गुड. आप सरकार में हो, आप कैबिनेट की बैठक जब की जाती है तब कैबिनेट में होने की कि आप सरकार फार्मर्स को क्या मदद करने वाले हो, लेकिन उस कैबिनेट बैठक में कोई भी निर्णय वहां पे लिया नहीं जाता. आप फार्मर्स ग्रामीण भाग जो है, जो रूरल भाग है, वहां पे क्या मदद देने वाले हो, वहां पे कोई भी चर्चा नहीं होती. लेकिन चर्चा क्या
नेताओं को कहा जाता है कि आप डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में जाओ, लोगों से बात करो, लेकिन जब वो नेता वहां पे जाते हैं तब क्या वो करते, 1 घंटा के लिए वो रखते हैं और 5 घंटे 6 घंटे जो है उस डिस्ट्रिक्ट में उनके जो पक्ष के नेता है या उनके पदाधिकारी उनके साथ चर्चा के लिए वो रख रहे हैं। मतलब ये जो सरकार है वो नहीं चाहती कि गरीबों को मदद हो, किसानों को मदद हो, सिर्फ वो टूरिज्म कर रहे हैं, वहां पे जाके सिर्फ दिखावा कर रहे हैं, फोटो निकाल रहे हैं कि देखो हम कैसे वहां पे जाके लोगों की रहे। बॉस आप सरकार में हो, जो अड़चन है वो अधिकारी उनके माध्यम से आपको समझ में आना और वो निर्णय सरकार के माध्यम से नहीं लिया कहना है। सर, अमित शाह भी मुंबई आते हैं, वो मुंबई का दौरा करते हैं, लेकिन जिस तरीके से वहाँ ब्लड प्रेशर है, लेकिन उनको जो सीएम और डीसीएम कुछ अगर मदद चाहिए तो वो करेंगे। डेफिनेटली एनडीआरएफ का एक जो फंड होता है वो बहुत पहले से पॉलिसी है, वो कांग्रेस सरकार के टाइम से वो पॉलिसी है कि जब भी कोई राज्य पे एक आध अड़चन आती है तो वो अड़चन आने के बाद एनडीआरएफ के माध्यम से वहाँ पे एक पॉलिसी है, एक फॉर्मूला, उसके तरफ से उनको फंड मिलता है। अभी क्या हुआ, जब सांगली कोल्हापुर में फ्लड्स आए थे, बीजेपी का उन्होंने जो उनके अधिकारी थे वो 4 महीने बाद वहाँ पे राज्य में आए थे। हमारी विनती है कि अभी केंद्र सरकार के जो भी अधिकारी है इमीडिएटली होना चाहिए, कितनी मदद मिलनी चाहिए वो वहाँ पे डिफाइन होना चाहिए। अभी पंजाब में इमीडिएटली 1600 करोड़ मदद दी थी, अभी राज्य को 1000 करोड़ की मदद केंद्र राज्य सरकार ने टॉप अप करके एडिशनल फंड्स देके एक तो 50,000 रुपीज पर हेक्टर वो मदद देनी चाहिए। जो ओला दुष्काल हम जो कहते हैं, जब बारिश ज्यादा होना चाहिए, उसी के साथ सरकार से कर्ज माफी जो उन्होंने इलेक्शन के पहले जाहिर की थी वो इमीडिएटली आज जाहिर होने की जरूरत है। सर, वही सर, कहीं ना कहीं जिस तरीके से आई लव मोहम्मद और आई लव महादेव की जिस तरीके से एक पोस्टरबाजी हमें देखी थी, आप इस पोस्टरबाजी को किस तरीके से देखते हैं? क्योंकि बहुत ज्यादा जो संगीन मामला इसमें बहुत कुछ होने लग गया है, इससे कहीं ना कहीं जो पोस्टरबाजी है वो दिखाई थी, दिशा ने ट्वीट करके जिस तरीके से देखो, आई फार्मर्स, आई लव महाराष्ट्र, आई लव महाराष्ट्र धर्म, इसको हम सपोर्ट करते हैं। ये जो लोग ट्वीट के माध्यम से समाज में जो वाद निर्माण कर रहे हैं को हम कीमत नहीं देते। आज किसान अड़चन में, आज सिर्फ हिंदू किसान में ऐसा नहीं, आज मुस्लिम अड़चन में ऐसा नहीं, आज सब धर्म के लोग अड़चन है। और ये जो जातिवाद बीजेपी विधानसभा इलेक्शन के पहले मेरा उनको कहना है कि आज मराठा अड़चन में, आज ओबीसी अड़चन में, आज एससी अड़चन में, एसटी अड़चन में, तमें सरकार को आज फार्मर्स बड़ी राजा अड़चन में उनको सपोर्ट करने के आज युवा में सब महिला अड़चन है, सब समाज हम सपोर्ट कर रहे हैं सबको। लेकिन ये जो आप बता रहे हो ये ठराविक लोग है, बहुत कम लोग है, उनको जानबूझ के आगे लाया जा रहा है, समाज में तेड़ निर्माण करने की कोशिश की जा रही है। क्योंकि ये सरकार जो इश्यूज है, जो इश्यूज है, उस इश्यूज पे फेल होती जा रही है, इसलिए विषय को डाइवर्ट करने की सरकार या सरकार के जो घटक संगठन है उनके माध्यम से ये कोशिश हो रही है, ऐसा हमारा कहना है। नहीं, देखो, उनके जो भी उस धर्म के उनके बारे में वो अगर पॉजिटिव बोल रहे तो बाकी लोगों को नहीं होना चाहिए ऐसे मुझे, लेकिन सपोर्ट उनके किसी और व्यक्ति का वो निषेध है, गलत तरीके से करते, उस हम नहीं करते ना कि धार्मिक गुरु को सपोर्ट का कर रहे लोग, मुसलमान का कर रहे, कोई और लोग और समाज का कर रहे, तो वो तो
कॉन्स्टिट्यूशन में अलाउड है, लेकिन कॉन्स्टिट्यूशन ये नहीं कहती कि अपने धर्म को सपोर्ट करते हुए कोई और धर्म को आप नीचा दिखाए या कोई और धर्म के लोगों को नीचा दिखाए। इसलिए हम सबका कहना है। और दूसरी बात, जैसे हिंदुओं में बहुत सारे में धार्मिक गुरु है, वैसे मुस्लिम में भी बहुत सारे धार्मिक गुरु है। अभी बहुत सारे में गुरु दोनों समाज में होने के बाद कोई एक गुरु कोई भी गलत चीज बोलता है या गलत तरीके से बात करता है, उसका पेनल्टी सब समाज, उनके समाज को दी जानी चाहिए, ऐसे मुझे नहीं लगता। इसलिए कोई व्यक्ति कुछ कहता है उसके कारण उस समाज के सब लोग खराब है, ऐसे तो हम नहीं कह सकते। किसी प्रदेश के मुख्यमंत्री को दफनाने की भाषा करना, कॉन्स्टिट्यूशन उसको सपोर्ट नहीं करता, हम कॉन्स्टिट्यूशन पे बिलीव करते, इसलिए उस विषय को हम भी नहीं सपोर्ट करते। देखो, फडणवीस साहब के साहब ने जो किसान वहाँ पे बात कर रहा था कि हमको 50,000 रुपये पर हेक्टेयर देनी चाहिए, तब देवेंद्र फडणवीस साहब बोले थे कि तू राजनीति मत कर, वो भी गलत स्टेटमेंट था। अजीत दादा ने भी जो स्टेटमेंट दिया है कि किसान तो किसान की बाजू वहाँ पे मान रहा है। आप पेशेंटली वो चीज़ सुननी चाहिए, आपके पास अधिकार है। आप फाइनेंस मिनिस्टर हो, उप मुख्यमंत्री हो, देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री है, एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री है, आपके पास पद है, आपके पास सिग्नेचर की ताकत है। वो सिग्नेचर की ताकत इस्तेमाल करते वक्त कॉन्ट्रैक्टर को मदद करने बजाय आप अगर गरीबों को मदद करते हो तो ज़्यादा उचित होगा। और जब लोग कहते हैं उनकी अड़चन होने के कारण वो बात करते हैं या कमेंट करते हैं, तो आप में पद होने के कारण वो चीज़ एक्सेप्ट करके समझ के पेशेंटली वो सुनना, उसके लिए भी बहुत बड़ी ताकत लगती है। वो ताकत आज के नेताओं में नहीं है, ऐसे दिख रहा है इनके सबके स्टेटमेंट देखने के बाद। जिस तरीके से दवाइयों के ऊपर भी 100% टैक्स जो अमेरिका लगाएगी 1 अक्टूबर से वो करने वाले हैं, जिस तरीके से टैरिफ और टूटा नहीं करते। वही बता रहा हूँ कि ये जो परराष्ट्र धोरण है या डिप्लोमेसी जिसको कहते हैं कि दूसरे देशों के साथ जो डिप्लोमेटिक रिलेशनशिप हमारे होने चाहिए, अनफॉर्चुनेटली डिप्लोमेसी में हम कम पड़ रहे हैं। हम क्या करना चाह रहे हैं वो समझ में नहीं आ रहा। यूएस हमारा दोस्त था ऐसे हम कहते थे, अभी वो हमारा दुश्मन हो गया। दूसरी बात, बहुत सालों पहले हम चाइना को बाइकआउट करने वाले थे, चाइनीज कंपनी को हमने बाइकआउट किया था, हम टिकटॉक को बाइकआउट किया था। और आज अगर आप देखो इंडिया वर्सेस पाकिस्तान, जब वहाँ पे वॉर हुआ तब वो पाकिस्तान ने जब भी बम इस्तेमाल किए थे वो मेड इन चाइना थे। अभी पाकिस्तान और यूएस को कॉर्नर करने के लिए हम बोल रहे कि चाइना हमारा दोस्त है। अरे लेकिन चाइना ही तो पाकिस्तान को मदद कर रहा है, और बहुत पहले आप चाइना को बाइकआउट कर रहे थे। आप बोल रहे कि चाइना हमारी आज हमारा फ्रेंड है। आप एग्जैक्टली क्या करना चाहते हो लोगों को बताओ। आपका डिप्लोमेसी टोटली गलत हो गया। एक तो वहां पे मतलब इंटरनेशनल लेवल पे आप डिप्लोमेसी खराब होने के कारण बाहर के देश हमको टैक्स कर रहे हैं। और दूसरी बात, बिहार का इलेक्शन सामने देखते हुए आप जीएसटी कम कर रहे हो, लेकिन 8 साल पहले जो चीज हम बोल रहे थे कि आप इंश्योरेंस पे जीएसटी मत लगाओ, 8 साल के बाद आपको ध्यान में आया अरे गलत हो गया, इंश्योरेंस पे हमने टैक्स नहीं लगाना चाहिए था। 18% टैक्स जो लगाया था उसके कारण अगर आप देखो साल में 18,000 करोड़ एक्स्ट्रा लोगों के पॉकेट से आपने निकाला। अभी 8 साल का अगर वैल्यू अगर आप देखोगे, अगर 15,000 भी ले लो और 8 साल के बाद मतलब 1 लाख करोड़ रुपए आपने इंश्योरेंस कंपनी का इंश्योरेंस पॉलिसी में टैक्स लगाने के बाद वहां पे लिया था। अगर मोटरसाइकिल की बात करो, 25,000 पर मोटरसाइकिल आप टैक्स लगाते थे। 2 करोड़ से ज्यादा मोटरसाइकिल हर साल देश में बिकती है। अगर 2 करोड़ इंटू 25,000 किया तो करीबन 50,000 करोड़ रुपए आप टैक्स लगा रहे थे। अभी आप बता रहे हो कि हमने जीएसटी कम किया, 8,000 रुपए कम कर दिए। मतलब आप अगर बात करो तो उसका वैल्यू अगर निकालोगे 1 लाख करोड़ के आसपास एडिशनल टैक्स आज तक अपने मोटरसाइकिल बाय करने वाले वो कौन है? फार्मर्स है, गरीब लोग है, मिडिल क्लास लोग है, स्टूडेंट्स है।
मतलब ये सरकार एक तो बाहर के टैक्स पॉलिसी में डिप्लोमेसी में कम पड़ी, और जीएसटी का आज जो भपका कर रहे हैं, मतलब आप 8 साल के बाद टैक्स कम कर रहे हो, मतलब 8 साल आपने एक्सट्रॉशन जो किया था, लोगों का जो पॉकेट मारा, उसके बारे में आप बात नहीं कर रहे हो। आप दवाई पे टैक्स कम किए, आप आज बढ़ाइया कर रहे हो कि देखो हमने दवाई पे टैक्स कम किया। अरे दवाई पे टैक्स क्यों लगाया पहला, वो हमारा प्रश्न है। ये सरकार थोड़ा सा कंफ्यूज हो गई ऐसे हम सबको लगता है। अभी खुद ही टीवी पे पेपर पे ऐड देके बता रहे देखो हमने टैक्स कम कर दिया, मतलब टीवी पे और पेपर पे वो बताना चाहते 8 साल हमने आपका पॉकेट मारा। सर प्रधानमंत्री स्वदेशी का नारा देते हैं और वही महाराष्ट्र सरकार टेस्ला का प्रचार प्रसार क्या कर रहे हैं? प्रधानमंत्री स्वदेशी का नारा देते हैं, स्वदेशी यूज करो, महाराष्ट्र सरकार टेस्ला का प्रचार प्रसार करती है। प्रधानमंत्री खुद अभी क्या है कि एक तो टाटा इलेक्ट्रिक गाड़ियां बना रही है, महाराष्ट्र में टाटा का बहुत बड़ा प्लांट है, बजाज भी अभी इलेक्ट्रिक मोटरसाइकिल्स या स्कूटर्स का कोशिश कर रही है। हमारा कहना था कि इन कंपनियों को आप थोड़ा सा टैक्स बेनिफिट दे दो, उनको थोड़ा सा सपोर्ट करो। इंडियन गाड़ियां, इंडियन कंपनियां हैं तो आगे जाके महाराष्ट्र में और ज़्यादा कैपेसिटी वो बनाएंगे। लेकिन क्या है कि पेपर में चर्चा ये टेस्ला के बारे में ज़्यादा हो रही है। अभी टेस्ला ने कंपनी यहाँ पे एस्टेब्लिश नहीं की, उन्होंने सिर्फ दुकान खोला। अभी टाटा का दुकान खुलता है तब कोई मंत्री वहाँ पे नहीं जाता, लेकिन टेस्ला का जब दुकान खोला, क्योंकि उसका मालिक दुनिया का सबसे अमीर मालिक है, इसलिए चर्चा उसकी बात है। उसका इनॉग्रेशन करने के लिए कौन गया? तो देवेंद्र फडणवीस साहब गए। ठीक है, प्रॉब्लम नहीं है, वहाँ पे आप जाते हो, लेकिन एकनाथ शिंदे को बाहर रखते हो। लेकिन एकनाथ शिंदे का जो नेता है, जो प्रताप सरनाईक, वो देवेंद्र फडणवीस साहब के साथ जाता है। अभी उनको गुस्सा किसको आता है? तो एकनाथ शिंदे साहब को आता है कि मुझे तूने नहीं बुलाया। तो अधिवेशन जब चलता है वहां पे टेस्ला को बुलाया जाता है, गाड़ी को वहां पे थोड़ी चलाई जाती है, वहां पे भक्केबाजी करते हैं। और इंडिया, महाराष्ट्र की और इंडिया की सबसे पहली टेस्ला गाड़ी किसी एक आध दूसरे व्यक्ति ने नहीं ली, वो हमारे राज्य के प्रताप सरनाईक साहब जो मंत्री है, उन्होंने वहां पे वो गाड़ी दी। मतलब ये जो टेस्ला के अराउंड जो राजनीति है वो अमीरों की राजनीति है, गरीबों की राजनीति वहां पे नहीं है। ओके, थैंक यू।